से सगा सेने उन्हें राम राम बाकी न से न जय सेवालाल AIBSS जनरल सेक्रेटरी नाते ती काही वात बोले सरू आणि बरेच मित्रमंडळी कार्यकर्ता येनूर फोन येतो की आबजे मध्येच एक वादळ आयचं किंवा बरसाते में आपण देखाचा की जन ज़्यादा बरसात में जाओ जन तांडे पेड़े में किंवा जंगले में गाजा निकलच गाजे वो फक्त ज़्यादा पाणी पडे पर किंवा एक वातावरण बदल वेगो तो गाजे निकलच वो आपण काढून खावाचा आपण से लोकून उमालामच तो असे प्रकारे गाजे म्हणजे आरक्षणेरी गाजे सध्या गाजरीचं महाराष्ट्र में आणि कोई भी उठन पच भिकी तू मार देखन सी की ये पद्धती ती पच वो हानू की दोकरन म हानू कोणो म्हणजे नक्कल करेर पद्धत आज लारेर काही 15 दिन थी 20 दिन थी आपण देख रेचा खरो तो ये नकारात्मक न देखता वस्तुस्थिती सामू देखणं घणो गरजेरो छ आणि वस्तुस्थितीम जायर पहले ये सब बातें पर उहापो चर्चा एक्शन प्लान वर नंतर वर कन्क्लूजन वर नंतर वा समाज सरकारी सामुती आपले न्याय मळ न मळ ये पर वात करेर पहले काही बेसिक वात जे छ वो पर एक 2 मिनट में आपणे सोबत चर्चा करू छू आणि वर नंतर ये मुख्य विषय न इशू में हाथ घालू छू। देखो ये जे अवस्था आज अपने समाजे पर किंवा अपने गंगोते पर आमेली छ वो न काही ये आबेरच जे घटनाचं कारणीभूत छिनी किंवा आबेर परिस्थिती कारणीभूत छिनी तो ये सब वाते न 100-150 साल जामेलेचं जे पर ही सारी प्रोसेस वेतानी आज ही घटना तयार होई मिलीच जसो आपण एक 100-150 साल पूर्वीतीच आपणे समाजे पर किंवा आपणे गणगोते पच भारेर शक्तीरो जसो आघात हो वसोच इंटरनल भी आपणे माही लोकूर जेच कॉन्फ्लिक्ट किया किंवा इंटरनल जे काही भी मिसमॅनेजमेंट किया किंवा इंटरनल जे भी लोकूर भावना सद्भावनाचं येर कारणे ती आपण डिवास्टेट हेमेले जा म्हणजे एक प्रकारे आज आपण डेझर्ट हेमेले जा। अब एक इंग्रजकालीन परिस्थितीर विचार किदे तो इंग्रज आयर पहले ये देशे में आणि खास करून मुगलेर जन एंट्री वेरी ती जन अनेक राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरे पर ट्रॅव्हलर किंवा लेखक किंवा जानकार लोग की कछ कि ये देशे में मुगले ती भी ज़्यादा किंवा आतेर एक संख्यार जर विचार की दे तो पूरे देशे में ही समाज फैलो हुए होतो म्हणजे खूप ज़्यादा संख्या में तो और कारण भी असो कि ये समाजेकन 20 असे प्रकारे वात व्यक्ती जे दुसरे एके समाजेकन किंवा एके व्यवस्था कन व्यक्ती कोणी आखरी स्वयंपूर्ण व्यवस्था एक इकोसिस्टम लेन चालवावं म्हणजे स्वतः भाषा भी है ट्रेडिशन भी है वर नंतर ड्रेस भी है तांडा पद्धती भी है पंचपंचायत भी है लदणी सरी को व्यवसाय भी है ही सब रेहर कारणे ती अनेक जाती सोबत आती थी अनेक जातीनं आता न्याय मिळतो तो महिलांना सुद्धा दर्जा पुरुषबरोबर भेटतो वर नंतर विधवान सुद्धा पुनर्विवाह करेल पद्धत व्यक्ती आणि जगेवेर कोणशी भी व्यक्तीनं ये समाजेम किंवा ये प्रवाहेम आयर एक संधी व्यक्ती तो अशे प्रकारे ही जे समाज जे व्यक्तो ये न डिवास्टेट किंवा डीके करेर दी घटक छ एक छ बाहरी घटक वर में मोगल भी काही प्रयत्न किए परंतु मोगल अयशस्वी वेगे वनुपेक्षा ज़्यादा ती ज़्यादा इंग्रज अपने ये इकोसिस्टमेनं किंवा ये व्यवस्थाना सिस्टमेनं ब्रेक करे सारू किंवा अस्ताव्यस्त करे सारू खूप मोठे षड्यंत्र वर रचे आणि षड्यंत्र में आपण फस गे ही पहिली बात। दुसरी बात आपणे में भी जे डिस्क्रिमिनेशन रह अपने में भी जे अनोमोली रह अपने में भी जे भेदभाव करेवाळ किंवा रचच नाही घर का भेदी प्रत्येक युद्ध जेच हारेरो कारण राजारो कमतरता किंवा वर शक्ती कमीच करण रे नाही तो अनेक राजानं हरायला हरेर ओनूर माहीर इंटरनल काम करेवाळ भी काही स्लीपर लोक रच जे वो स्पायगिरी करता आणि वो हरायर प्रयत्न करते रच तो वसो भी आपे समाज में मेलो तो एक 2 मिनटे में मग इंग्रज अपने पर कु अन्याय किदे वर नंतर आपण भी इंटरनली कुकरना आपण डिवास्टेट वे वर बदले बोलूचून वर नंतर आपण जे करंट इश्यूज होता बोलेर प्रयत्न करू। देखो ब्रिटिश जन अपने न कंप्लीटली ये देशे पर पोजेशन लेर प्रयत्न कर रहे थे वो देशे में जरी बंगाले सामूती उल्टो आहे कारण कोई भी जे चतुर लोक रच वो दूसरी बड़ी थी अपने पर हल्ला करते रच तो बंगाली ती एंट्री किदे प्लासी ती आणि हाणी हाणी दिल्ली समूह आहे दिल्ली ती पछो आपण जे
पानीपत युद्ध वगैरह छे एर नंतर वो अपने देश में वो एंटर कर लीधे। ओनूर शेती पहलो टार्गेट ये रह कि ये देश में ही इंटरनल एकमेकेनं कम्युनिकेशन करेलो घटक काहीच तू येतो आपणो समाज आणि वो वन ब्रेक करे करता अनेक प्रकारे क्लुप्ती अनेक प्रकारे षड्यंत्र वो किदे शेती पहिलो षड्यंत्र 1818 ते 22 दरम्यान एक हंटर कमिशन सॉरी वर नाम ध्यान को यारो हाँ वो एक ऍक्ट वो लावचं आणि आपण लोग जे फ्रीली मूव करते थे वन कधीतरी बॅरिकेडिंग करे प्रयत्न करायचं ये प्रीती वो आपण जे फ्रीली संचार आहेत तो येन बाधाला प्रयत्न करायचं वर नंतर दुसरं वो देखायचं की ये समाजेर एक कम्युनिकेशन एक साधन भाषाचं तू प्रचंड वर माहिती ज्ञान मिळ सकच किंवा वर माहिती वो एकमेकेर हेरगिरी कर सकच आणि देश विदेशानं कम्युनिकेशन आपले माहेर जे इंटरनल पॉलिसीज वो डिस्क्लोज कर सकच करता आणि भाषान कंट्रोल करे सर 1853 में लॉर्ड बेटिंग सॉरी एक हीच मैकलो वो जो एक भाषा बदले में एक रिस्ट्रिक्शन लावचं वो रीती आपणे हाणे आणि आपली भाषा पर वो टार्गेट वर करच व नंतर वो देखायचं की तांडा ही एक सिस्टमचं की जेर माहिती शेनच प्रवेशचं 11 लुतेदार बलुतेदार 17 वर्ग 5 पाळगो 10 पाळगो असे मिळून जवळपास 54 जातीनं आपण समावेश कर मेलेचा म्हणजे अनेक कुरीकुरेरे लोकून जातीनं आपण में समावेश करताना म्हणून जॉब देरो किंवा म्हणून एक न्याय देर सामाजिक न्याय देरो म्हणून स्थान देरो आणि मानव ह्युमन बीइंग करताना म्हणून आपण सोबत राखायचा ही बात म्हणून कधीतरी आश्चर्यकारक वाटी करताना डिस्टर्ब करे सरू 1858 में तांडा सिस्टम ब्रेक करे सरू राणीर जसो जाहीरनामाचं वसो जो આપણે તાંડા સિસ્ટમ બ્રેક કરે કરતા પ્રયત્ન કરે છે પછી 1860 IPCV CRPCV યરમાં સુદ્धा वो जाणीवपूर्वक આપણે નહીં કરે છે सर्वे करताना म्हणून जन ही बात मला पडे છે की देशेरे हरेक प्रोविन्स हरेक किंगडम हरेक एम्पायर हरेक जे बी काही व्यवस्थाचं किंवा साम्राज्याचं वरमे प्रत्येक जाग ही समाज 5 प्रकारे लोकून मदत करायचं 5 प्रकार म्हणजे काय जसं ये देशेर जरी बी आपण चातुर्ण वर्ण व्यवस्था माते कोण या तर ये देशेमध्ये चातुर्ण वर्ण व्यवस्था येते आणि वो चातुर्वर्ण में ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र शूद्रेनंतर एक आदिवासीकरण बी एक पाचो एक ग्रुपचं जे म्हणून मानतो नाही बी हे तरी बी वो एक जंगलेमरच तो जंगले ती तो गाम आणि गामे माहिरे मुख्य व्यक्ती स्थानीर गरज पुचार कामे करच ही म्हणून जर मानाम पडो जने वो ब्रेक करे प्रयत्न किती कारण आपण येनूर शेर माहिर कम्युनिकेशन किंवा एक मीडिएटर होते एक मीडिया आहेत ते आपण ना जंगले में आदिवासी नाही रहते थे ना आलुतेदार बलुतेदार किंवा वैश्य शूद्रे ने आपण गामे में रहते थे गाम आणि जंगलेरे बरोबर मध्ये में वचो वची जागा पर पठारे में आपण रहते थे आणि करतानी वो कम्युनिकेशन सेंटर आपण व्यक्ते हर एक प्रकारे ट्रांसपोर्टेशन कम्युनिकेशन मीडियम्स आपण व्यक्ते आणि ही ब्रेक करे करता 1858 येती 60 70 71 में क्रिमिनल ट्राइब एक्ट लातानी कम्प्लीटली अपनी सिस्टम ब्रेक करना के ये एगो पहिलो बाहरी शक्तीरो आक्रमण जेती आपण कम्प्लीटली ब्रेक वेगे अभी इंटरनल बात असं की आपले माही जे बी 11 आलुतेदार बलुतेदारे सरीक जे आपण वर्ग भेळ में लेते किंवा अनेक जाती जे आपली सोबत रहती थी जे अलग अलग काम करती थी कोई लोहा म्हणजे लोखंड तपायर काम हथियार बनायर काम कोई दाग दागिना बनायर काम तो कोई मैसेज देर काम कोई जो को आपनो रिकॉर्ड मेंटेन करे काम वो जाति उन्हें नाम लेतो कोनी कारण आज घड़ी में वो जाति उन्हें भी हम डिस्क्रिमिनेट कर रहे कि हनु वाटे लग जाओ जिथे वो बात टाळ्यू परंतु हम म्हणून पाळगोत काचा हमार गोतच सोय बी आणि अखंड गणगोते में हम म्हणून भेळ मेलेचा ही आपण सिस्टम येते वो इंटरनली सुद्धा जसो इंग्रज आपणे ब्रेक करे प्रयत्न किदे वसो इंटरनली सुद्धा आपणे माही बी समन्वय न रेहर करणे ती आपली इंटरनल वाता सुद्धा भारत जाय लगी आणि वो रेपर ब्रिटिशे सोबत आतेर जे उच्चवर्णीय समाजचं ही सुद्धा ही सिस्टम ब्रेक करे प्रयत्न लागो कारण प्रत्येक उच्चवर्णीय समाजेनं वनूर कधीतरी मोनोपोली रेच आहे आणि वो बॅरियर्स किंवा बॅरिकेटिंग आपण समाज न रेणू करताना वन ब्रेक करे प्रयत्न किदे पण 1871 कायदा कम्प्लीटली आपणे सर्व निस्तू काळो धनच कोणी तो एक राजानं रंक करेरो काम 1871 कायदा थी वियो और पहले अपन ऑलरेडी संप मिले थे कारण 1852-53 में रेलवे आवगी थी रेलवे रहती जे आधार वेतो आपण लदणीरो जेती अखंड जगे में कोणशी व्यक्तीने आपण जॉब देते थे किंवा वो हाथेनं काम देते थे रामेपेक्षा काम महत्व रहतो करताना वन काम देते थे आणि वो कामच तमार तुडगो तमार संस्कृति तुडगी तमार तांडा डिवास्टेट वेगो तमार भाषा न बंधन आए लगी तम फ्रीली मूव कर सकते थे जो को मूव कर रहे कुनी असी अवस्था में ही समाज 70-80 साल को जगो हुए एक खांदी राजानं
जन बाजरी खायर वेळ आजावच तोर अवस्था काही रच ही शहाजहान जे ताजमहल बनायतो वो फक्त अनुभव कर सकच और बेटा वर अशी पद्धती ती वन वागणूक दिनतो किंवा सजा दिनतो असे प्रकारे क्रूर सजा आपणे ना ब्रिटिश आणि ब्रिटिश नंतर इंटरनल ये देशेर सिस्टम दिनी आणि आपण समाज 80-85 वर्ष एक प्रकारो जॉबलेस लँडलेस आयडियालेस ये सारी ये माहिती तुटन पडगो आणि एक हँडिकॅप ही समाज हो. अब ये हँडिकॅप समाज येणं ओव्हरकम करे सारू किंवा डाऊन ट्रोडन लोक सारू किंवा ये डिप्राइव्ड क्लास येणं अपग्रेड करे सारू खूप काही लोक प्रयत्न केले वर माई प्रामुख्याने दितीन एक लोकर नाम लेणं अत्यंत गरजेचं व माई छत्रपती शाहू महाराज जेर नाम काही लोक शाहू फुले आंबेडकर विचारधाराम लेतेरच परंतु शाहू महाराजेर विचार आणि कार्य काहीच वर बदले जास्त बोलते राहिले. खरं तो ये देशेनं महात्मा फुले आयडिया दिनो परंतु खरे अर्थी ती न्याय देर प्रयत्न जर समाजेन कोई किदो हे हर एक डाउन ट्रोडन किंवा नोमेडिक ट्राइब है ना तो शाहू महाराज किदो. शाहू महाराज और संस्थाने में रिजर्वेशन ही एक संकल्पना लायो ताकि एक मजबूत घोडा बरोबर एक कमजोर घोडा वर सोबत शर्यत कर सकेनी. कारण कमजोर घोडानं खरान परान एक वर बराबरी लाणू वर नंतर शर्यत करणू करतानी गरीब लोकों खास करून वाघरी बंजारा लंबाडी वो साइडर लोकों एकत्र लायर प्रयत्न केलो. ही सब वेतुळा जन जागा जागा आपण आयडेंटिटी हिडन रखाडेर करणे ती आपणे न लोक वनूर नजरे ती नाळी नाळी नाम दिने अक्षरशः गाळी दिनेच आपणे लोक गवार अनपढ़ गवार शब्द शेनमालामस गवार ही नाम दिने लंबाडी अव लबाडी मायरो फक्त अनुसार कारणा की तो लबाडीच नाही सुगाळी आ सुगाळी मायरो सु कारणा की तो गाळीच नाही म्हणजे आपले समाजेनं नाना प्रकारे नाम दे दिने हमने मालाम भी छे ये नाम करा पड़े जो 1931 बात आई 1931 जनगणना में हम क्रिमिनल ट्राइब एक्ट की बाधी देते कारण 24 में फोर्सफुली इम्प्लिमेंट वेमेल होतो 1924 में ही कायदो. परंतु दरम्यान आछो को वाइट को परंतु हैदराबाद प्रोविन्स में खास कर निजामेर कारण निजामेनं आपण खूप काही मदत करमेलेचा अगदी सेवालाल महाराजेरे 18व्या शतकेर करारनामा ती लेतानी तो 1829 जसो निजाम सरेंडर हो ब्रिटिश आहे ना 1829-27 ना जनाती एक 99 इयर्स 1929 स्थानी वर राखाडे आणि 29 नंतर पुन्हा एकदा 10 साल एक्सटेंड करतानी ब्रिटिश ये प्रोविन्सन चलाय. मात्र ओर माई हैदराबादेनं आणि निजामेनी ही ताकद माला मिळते की समाज जर न रो तो मार साम्राज्य चाल सकेनी करतानी वो ब्रिटिशर बावजूद भी ये समाजेर सर्वेक्षण की दो आणि और गैजेटे में ब्रिटिशन भी लेने लगाड़ो. खरो तो गैजेटियर्स जे पब्लिश की दे वो ब्रिटिशर्स की देते परंतु उन्होंने दो में जे म्युच्युअल एग्रीमेंट वेतो म्युच्युअल अंडरस्टँडिंग वेती वो करणे ती आपल्याला आज एक बात रेकॉर्ड मिळाली की 1901 खरो तो गॅजेटियर्स ही संकल्पना 1827-29 ती सुरू होचं आणि तो गॅजेटियर ही संकल्पना यंग बेंगॉल गॅजेट जे गॅजेट करण प्रसिद्ध होतो 16-17 शतके बेंगॉल में होतो. परंतु गॅजेटियर जे रेकॉर्ड समाजेर मेंटेन करे संकल्पना ही निजाम आणि ब्रिटिश संकल्पनाचं 1858 सुद्धा 1856 सुद्धा गॅजेटियर पब्लिश होमेलोचं पहिलो दिल्लीरो ओरमाई सुद्धा बंजारा आणि लमान ये नाम ओरमाईचं होतं सुद्धा होतं सेन्सस आणि एक ट्राइब्सर होतं उल्लेख आपण आमेलोचं की एक ट्राइब्स करता यार पहिले भी मैं एक काही वात आपण ट्राइब्सचा करण वर बदले खेमेलो छु की 12व्या-13व्या शतकेतीच ॲक्च्युली आपण ट्राइब ही संकल्पना आपण बदलेमेच दे मामिलीच कारण ही एक ग्रुप येतो मोठ टोळी व्यक्ती आणि फ्रीली मूव कर सकतो तो कारण वर पहिले वो किल्ला बनाय राजा व्यक्ते वगैरे वगैरे आपले समाजेर दितीन अवस्था विमिलीच शेर पहिल अवस्थाचा आपण नोमेडिक आपण भटके व्यक्ते पाल अवस्था व्यक्ते कारण पाल पूजाचा होळीर पहिले तर पाले ती जशी जशी आपण वात डेव्हलप ही जसो जसो आपण बिझनेस बडो वसो वसो आपण गडी बनायर प्रयत्न केले जेना आपण मडेर काचा किंवा धुळेर गडी वगैरे बनायर प्रयत्न केले. गडी सुद्धा नैसर्गिक आपत्ती ती डिवास्टेट वच करताना आपण जो की एक स्टँडर्ड सिव्हिलायझेशन बनायर प्रयत्न केले कारण नगरी वसाय म्हणजे तांडा भास आहे तांडार नंतर नगरी वसाय आणि नगरीर बी जर डिवास्टेशन नेचरली वच किंवा इंटरनल कॉन्फ्लिक्ट एरिया ती वच जेती पचो जो नगरी छोड़तानी किल्ला बनायर प्रयत्न किया तो किल्ला लखीशा बंजारा वगैरह और जग भरे में नाम अनेक किल्ला वो बना मेलो किल्ला ही संकल्पनाच लखीशा बंजारा और पहले जे भी किल्ला बनायचं वो राजा भोजेर काळे बनायचं. राजा भोजेर पहिले फार फार तर
सेंचुरी में राष्ट्रकूट आणि चालुक्य में काही लोग बनाए प्रयत्न किए मात्र वो किला बना सके कोनी वो काही लेनी वगैरह बना मिले केव्स बना मिले तो केर मतलब की आपण नोमेडिक येती रूलर येती ट्रेडर आणि ट्रेडर येती पुन्हा एकदा नोमेडिक में मिलेचा तो ये एगो आपण इतिहास तो हर एक ट्रेडर जना ट्रेडिंग करतो तो ये ना आपण ट्राईब करणच जगभरे में लोक संबोधन कर मिले पण आईने एक बरीम सुद्धा बण जार हा हनु नामचं बण जार हा आदिम जनजाती करताना एक उल्लेख आणि बणजारा करताना अनेक जागा आईने अकबरी उल्लेख इवन आपण कतरा रेव्हेन्यू देमेल्याचा एर बदले में रेकॉर्डचं आने अकबरी रोज उदाहरण एर सरू वर पहिले पृथ्वीराज रासो में भी काही संदर्भ आमेलेचं परंतु जमाती किंवा जनजातीकरण आमेलं करून पण मात्र मोगल जनाती आहे जनाती खऱ्या अर्थी ती काही वात रेकॉर्ड आहे माही आणि वरनंतर ब्रिटिशर तो किदेच हर एक ट्रॅव्हलर किदेचं तो वो रेकॉर्डचं मार्को पोलो रेकॉर्डचं कोपर्निकस रेकॉर्डचं अनेक जत्रा फॉरेन ट्रॅव्हलरचं उनवर रेकॉर्ड आहे आपण नावाचं आपण ट्राईब करा नावाचं आणि 1724 में अंग्रेज जन पहिलो ट्रायबल सर्वे किदे सेन्सस कोणी सर्वे किदे वर में भी आपण लमानी बंजारा ट्राईब करण उल्लेख वर नंतर 1824-25 में अलाहाबाद जे हीच स्टेटचं वो टाइम एक प्रोविन्स येतो वो तो सुद्धा एक सर्वे बियो वर में भी आपण ट्राईब करण संबोधनचं नंतर तो पुरे कायदा में आपण ट्राईब करणच 1858 1860 CRPC IPC सिटी ॲक्ट वगैरे सब यामे म्हणजे 1901 जनमन गॅजेट देखील म्हणून आप सिटी ॲक्ट बी मार्कांचं 1824 बी कास्ट सर्वे मार्कांचं वर नंतर 1858 1860 जे CRPC IPC वर बी कॉपी मार्कांचं हे सब मार्कांचं परंतु शेज वात देखाणू शक्यच नाही पण 1901 जे एक हैदराबाद गॅजेटचं वर माही अबओरिजिनल ट्राईब्स लंबाडी करताना स्पष्ट उल्लेख आणि लंबाडी किंवा लमानी आणि लमान हानुवनवर नाम नाळी नाळी देमेलेचं 1881 जनगणनानुसार होते रे 1,20,394 दखाळ मिलेचं वर नंतर 1901 में जे जनगणना हुई और मैं 2,84,600 वगैरह ये दखाळ मिलेचं ये गो 1881 1901 1909 1931 कास्ट सेन्सस सुद्धा लमान लमानी बंजारा ट्राईब असे नाळी नाळी प्रकारे नाम देतानी नाळी नाळी प्रोविन्स में आपण वतेर सर्वे हेमेलोचं देमेलेस खास करून साऊथ एमियर सरू कारण साऊथेर निजामेर आणि ब्रिटिशर्सेर थोडा म्युच्युअल अंडरस्टँडिंग रेअर करणे ते आता रेकॉर्ड जरा जादाचं वर नंतर डायरेक्टच दिल्ली में रेकॉर्ड्स तो ही हेगी आपण रेकॉर्डेर बाबती में आणि आपण ट्राईबचा करताना रेकॉर्ड जे मळमेलेचं जेर बदले में आपली स्थिती अत्यंत वाईटच ही आजच कोणी तो 70-80 साल वर्ष जे क्रिमिनल ट्राईब करताना आपण भोगे एक राजारो रंक करताना जना आपण रंक करताना रोडे पाहताना रोडे पर के पेक्षा जंगलेंबी रे कोणी कारण जंगलेंबी आदिवासी रहते जंगले में सूर जनावर ये रहते थे वाघ और ते आपण जंगलेंबी छेनी तांडेंबी छेनी वचर रहते थे पठारे पर जे मळ जको खायरो आणि और ती भटकंती अवस्था में शिकार पद्धती ये सब आवगी आणि वो शिकारी अवस्था में ती शाहू महाराज पहिले होना न्याय देर प्रयत्न केला पुन्हा एकदा वाद कुचू आणि हू करतू म्हणा जेर खरे अर्थे ती उल्लेख करून हा गरजेरोच वोच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर ये देशे माहिरे आपले समाजेनं आणि खास करून महाराष्ट्र लोकूर गॉडफादर वसंतराव नाईक साहेब ये दुर्दैवेती 7-8 साल लेट जन्मे मई बात जाणीवपूर्वक की रोजू जर वो 8-10 साल अंगाड़ी जलमते तो ये देशेर प्रधानमंत्री वो रेवाळर ही प्रधानमंत्री हेगी हायपरबोलिक बात परंतु एक 7-8-10 साल जर वो हांगा जन्म तो 1950 जे लिस्ट व्यक्ती वो लिस्टीम तो आपण छाच वो बादे बोले जाळसू परंतु आपणे न वो खरे अर्थी ती न्याय देवाळर दुर्दैवेती व 7-8 साल उशिरा जन्मे आणि उशिरा जन्मे रेती 1948 जे कास्ट इन इंडिया करताना डॉक्टर BR आंबेडकर साहेब लखपेलेच और मैं अपने समाजेर उल्लेख तोच वो कास्ट इन इंडिया करताना ग्रंथे में उल्लेख और मैं पंजाबी में इस CP बेरारेंचं निजाम राजवट एमचं बॉम्बे गॅजेट एमचं वर नंतर मद्रास प्रोविन्स एमचं से जागावर कास्ट सेन्सस वो टाइम सर्वे वो करमेलोचं आणि ड्राफ्ट कमिटी रो अध्यक्ष तो और मैं
सतपाल सिंग करथाणी भी एक सदस्य एडॉक सदस्य बिहार तो वो सुद्धा डिमांड वो टाइम कीधो तो एक्चुअली कि बंजारा लमान ये नाम जरी अलग अलग वाट रहे हैं तो दे आर सेम ओनूर प्रिमिटिव ट्रेड्स जिओग्राफिकल आयसोलेशन लँग्वेज आणि शायनेस वगैरे हे जे काही सिम्पटम्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स लागस एखादी समाजेनं जनजाती किंवा ट्रायबेम लेअर तो सारी कंप्लीट करच आणि वर ती म्हणून लिहणू खरं तो ये जे सिम्पटम्स ये नंतर लेटर ऑन डेडिकेटेड कमिशन जन गठीत हो जना ती येस पण वो टाइम भाषणे सुद्धा के मिले कि ये समाजेनं वन रूफेमाई कन्सिडर करणं दुर्दैव ती आपण वन रूफेम कन्सिडर करे आयो कोणी 5-7 स्टेटे में आपण शेड्यूल ट्रायबेम लेन आयो आणि 4-5 स्टेटे में आपण शेड्यूल कास्टेम लेम आयो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्रायब ही 1950 ऑर्डर व्यक्ती जते स्थानी BC बॅकवर्ड कम्युनिटी रो ऑर्डर विहिती कोणी किंवा एक थर्ड सूची तयार विहिती कोणी आणि दुसरं बात 1949 में क्रिमिनल ट्राइब एक्टेर माही जे एक हॅबिच्युअल ऑफेंडर्स एक्ट लगा रही थी आज एक काही सस्पिशियस ट्राइब करताना आपण साऊथ अमेरिका काही लोकून खास करून सोलापूरच्या मोर लोकून डिटेन करे माय तो व तो उथामे माई परंतु शेती मोठो इव्हिडन्स जे मग आपण ट्राइब करून दिनो ऑफिशियल इव्हिडन्स हैदराबाद स्टेटेरो ही गॅजेट्सचं आणि दुसरो शेती मोठो इव्हिडन्स जिने इव्हिडन्स किया किंवा आज આપણે સરું બાઇબલ किंवा धर्मग्रंथ सरीको रूपे में आरो छ वो पहली बार डिस्क्लोज करें हरकत छे नहीं ये बातें पर खूब काही लोग सीपी बेरार कसं परंतु ॲक्च्युली काहीच जो बदलेम केमेले कोणी सीपी बेरारे रे 6 जानेवारी 1950 रे गॅजेटे माई म्हणजे नोटिफिकेशनची गॅजेट नोटिफिकेशन स्पष्टपणे आपण शेड्यूल ट्राइब लिस्ट ऑफ सेंट्रल बेरार प्रोविन्स स्टेट येर माई पहिलो अग्रारिया दुसरो आंध तिसरो बैगा आणि चौथो बंजारा लमान ग्वारिया लभाना ये नामे थी आपने न रिकमेंडेशन भी कर मिलेचं सूची भी ले मिलेचं आणि गॅजेट नोटिफिकेशन भी निकाल मिलो येती मोठो रेकॉर्ड आपण एक न आंघेरे काळे में वसंतराव नाईक साहेब दिनोजोर बदले में आपण बोलिया पण शेती पहिलो शेती मोठो रेकॉर्ड येर पेक्षा मोठो कोणसीच रेकॉर्ड रही सके नहीं सीपी बेरार में स्पष्टपणे सीपी बेरार के तो मैं विदर्भे में वचून विदर्भे पूरे स्टेटेनं सीपी बेरार सेंट्रल प्रोविन्स आणि बेरार स्टेट जेचं वर सारी रूल्स रेग्युलेशन लागू येते अगदी जळगाव खानदेशी स्थानी लागू येते टील जे स्टेट रिऑर्गनायझेशनचं 1956 वेर बॉम्बे प्रोविन्स जन तयार होजोर पहिले सीपी बेरार रोज इवेतो करतानी विदर्भे में अनेक लोकून सेंट्रल प्रोविन्स में शेड्यूल ट्राइबर रिजर्वेशन वो टाइम मळमेलो तो शेर कास्ट सर्टिफिकेट पर शेड्यूल ट्राइब लखो होतो अनुसूचित जमाती जनजातीकरण लखो होतो ही दुसरं मोठं रेकॉर्ड्स अब यार नंतर दुसरं मोठ घटना आवचं 1952 जन पहली बार ये जगह में हमार समाजेरो रिप्रेजेंटेशन तयार वियो वूच वसंतरावजी नाईक साहेब 1952 में शेती पहिलो वो आमदार वियो आणि दुर्दैवेती जर काही पूरे स्टेट में अपने शेड्यूल ट्राइब शेड्यूल कास्टर रिजर्वेशन इम्प्लीमेंट करते एग्जीक्यूशन करते तो वसंतराव नाईक साहेब सोबत आज ही 4-5 लोग तो जरूर रहते जतार नाईक वगैरह वो मैसूर प्रांत में वगैरह वो टाइम में वे मेलेचं परंतु वो एक प्रोविन्स में मेले हानू एक व्हाइस तयार वे जातो आणि एक रिप्रेजेंटेशन तयार वे जातो परंतु वो टाइम में अवेकनिंग व्यक्ती कोणी जागा जागे इम्प्लिमेंटेशन प्रॉपर व्ह्यू कोणी वसंतराव नाईक साहेब भी थोडाच नेमकीच नगराध्यक्षपदे परती आमदार वे 1952 में पहिली वणा ये समाजेरो नेतृत्व करे जवाबदारी होणं नाही नोंद जणू ही बात कळी की अरे यार हमार समाजेर तो अब खूप मोठी प्रॉब्लेम्स वेगीच एक हमार समाजेन लोक नळी नळी नाम दे दिने दुसरं वाच हमार समाज अब नळी नळी स्टेटे में रिसाइड वेगे म्हणजे रेसिडेंट वेगे तिसरच हमार समाजेन अब नळी नळी कैटेगरी में नाक दिने छवत वाच हमार समाज अब नेमकी जो क्रिमिनल ट्राइब है थी कुछ तरी बाहर पड़े प्रयत्न कर रहे तो जल्दबाजी में कोई भी लोग मुख्य प्रवाह में आए सरू किंवा इन्स्टंट काहीतरी न्याय मिळे सरू ही धर्मेम जो धर्मे अनेक धर्मे में जाहीर प्रयत्न करायला की ही बात कळगी वसंतराव नाईक साहेब आणि करताणी 1952 में पंडित नेहरू साहेबांना लेतानी वो सोलापूर में गेन वो तो जातानी हमार समाजेनं वो ये क्रिमिनल ट्राइब एक्टेर जे शेवटी ॲक्च्युली सिम्बॉलिकच रेगो तो वर माहिती वो डिनोटिफाइड किती म्हणजे आघाडी नोटिफाइड किती ते फॉर द क्रिमिनल्स आणि नंतर वो सिटी ॲक्ट माहिती डिनोटिफाइड करना के म्हणजे वर माहिती विशेष मुक्त किती फ्री ट्राइब्स करना के म्हणून आपण तो खरं तो
विमुक्त जमाती ई नामचं म्हणजे डी नोटिफाइड ट्राइब ई नामचं वचत अभियोग मध्ये में हमार सो कॉल्ड जे भी लोग वो विजेंटी कसं विमुक्त जाती कसं विमुक्त जाती रो अर्थ काही भी है डी नोटिफाइड कास्ट भी आपण कास्टचा काही कास्ट चीज नहीं आंगच कास्टेर नामे पर आपले कर्नाटक में रिजर्वेशन काढेलार भेटे यू आर नॉट अनटचेबल करता होतं सदाशिव कमिशन गठीत बायफर्गेशन प्रोसेस चालू ती 1952 जे डिनोटिफाईड ट्रायबेर अर्थचं ही स्पष्टच की हाम विमुक्त जमातीचा डिनोटिफाईड ट्राईबचा DNTचा तो आपण ट्राईब घेणू विमुक्त जमाती घेणू विमुक्त जाती कोणी घेणू अब विजा करना के खरं तो विजच आहोत आणि अब 31 ऑगस्ट ये कार्यक्रम भी सेलिब्रेट हो और मैं भी विमुक्त जाति करण आपण भी मोठे मोठे स्कॉलर लोग भी बोले मध्ये में हम एक निवेदन भी देने थे की विमुक्त जाती कोणी तो विमुक्त जमाती दिवस करताना यांना सेलिब्रेट करो करताना आणि विभागेर नाम भी विमुक्त जाती न ठेवता विमुक्त जमाती इतर मागास विशेष मागास बहुजन कल्याण हानू नाम दो करण हम मागणी भी की देते ओपर दुर्दैवी थी ओतरा विचार कोणी आपण बादेम देखा परंतु वसंतराव नाईक ही आपणो इमॅन्सिपेटरचं ही आपणो उद्धारकर्ताचं आणि शेती मोठो न्याय आपल्यान उदिनोचं शाहू महाराज डॉक्टर BR आंबेडकर नंतर वसंतराव नाईक साहेब ही आपण करू उद्धारच आणि नेहरूजीर हस्ते वो आपल्यान उद्धार करणार 1953 जन ये संकल्पनावर माथे माई की मैं एक राजकीय व्यक्ती करताना एक राज्यानंच न्याय दे सुकूच प्रत्येक राज्यानं न्याय दे रहे तो आपण जे पंचपंचायत व्यक्ती म्हणजे नायक आणि कारभारी ये अंग रहते थे और बाकी से डाय साढ़े नसाबी हसाबी जैसे वो ओल्ड रहते थे म्हणजे बुजुर्ग रहते थे तो वो 50 ती ऊपर रहते थे मात्र 50 माही यंग नायक रहते होतो किंवा कारभारी भी यंग रहते होतो करताना वो स्वतः वसंतराव नाईक साहेब महाराष्ट्र में नायकी करतो हानू विचार किया कि भा कि आपण डाय साणे जसं रच पंचपंचायत रच उसे 7-8 लोग एक टीम बनावा और एक संघ बनावा पंचपंचायत बनावा तो उसे पद्धति थी पचो रामसिंह जी बनावा हिरासादा पवार गजाधरजी राठोड आपण आडे साहेब प्रताप सिंग आडे साहेब वगैरे ये सेन लेतानी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ म्हणजे अखिल भारतीय बंजारा युवक परिषद युवा भी ही शब्दवर सरू लिदो कारण हर एक क्रांती युवा ती घडच नेपोलियन बोनापार्ट भी होतो यू गिव मी गुड यूथ आई विल गिव यू गुड नेशन तो ये देशे में जे भी क्रांतीचं परिवर्तनचं वो युवक कर सकच बुजुर्ग व्यक्ती फार फार तर डायरेक्शन दे सकच करतानी कोणशी भी युद्धेरो सरसेनापती युवक रच किंवा तरुण रच कोणशी भी देशेर नेतृत्व युवकेर हातेम देते रच आणि राजा भी तरुण रच जन ओल्ड वे जावचं जन लारा सल्लागार जसो की शिवाजी महाराज ये राजा वेते मात्र वर आई याडी किंवा वर बाप इवन सल्लागार करण काम करते थे तो तरुण रच केर मतलब ये कि वसंतराव नाईक तारुण्यावस्था में ये बात की दो कि समाजेर संघ बनातानी प्रत्येक स्टेटे में जातानी एर बदले में अवेकनिंग करा कि कुणसे स्टेटे में आपले लोगों रिजर्वेशन प्रॉपर मळो कोणी वर डेलिगेशन जायदा कुणसे स्टेटे में आपणे बदले में अनुमूलीचं म्हणजे जसं काही स्टेटे में शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइबल रिजर्वेशनचं तो काही स्टेटे में बिल्कुल छेनी काही स्टेटे में सेम नामचं मात्र वन बिल्कुल रिजर्वेशन मळमेलो कोणी काही स्टेटे में बंजारा न रिजर्वेशनचं जसं की दिल्ली में SC शेड्यूल कास्ट रिजर्वेशनचं परंतु ऊस बंजारा नाम अनेक राज्यांचं म्हणून शेड्यूल कास्ट रिजर्वेशन छे नहीं सुगाळी नामे ती शेड्यूल ट्राइबल रिजर्वेशनचं परंतु अन्य स्टेटे में वो नामे ती रिजर्वेशन छे नहीं तो ये अनोमली दूर करे सरो ऑल इंडिया बंजारा सेवा संघ स्थापना की तो ये एक हिस्ट्री वसंतराव नाईक साहेब प्रत्यक्ष आपणे न्याय देरचं करतानी 1968 में जन वो स्वतः CM वे तो CM वे एक साथ जते स्थाने डेडिकेटेड स्टेट बैकवर्ड कमीशन आया तो कोणी वो देखो कि हैदराबाद आपण शेड्यूल ट्राइब में थे पूर्ण मराठवाडा आणि चंद्रपूर जिल्हा विदर्भ में ये हैदराबाद प्रोविंस में आते तो लोकून शेड्यूल ट्राइब रिजर्वेशन येतो 1950 जे गॅजेट नोटिफिकेशनचं CP बेरारेरो वो भी 50 थी तो 56 स्थाने रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट ऍक्ट स्थाने विदर्भेर भी लोकून शेड्यूल ट्राइब रिजर्वेशन मिळो टिल 1 मे 1960 स्थाने वो टाइम आंदोलन भी वे बरेच लोग अपने विरोध में गए आदिवासी लोग गए वगैरह वगैरह ये एक छोटो मोठो आंदोलन जर ही छोड़ दिने तो 1960 स्थानी विदर्भ आणि मराठवाडा शेड्यूल ट्राइबल रिजर्वेशनेरो हकदार वेतो लाभ लेतो तो ही बात स्पष्टच 1960 स्थानी
આપણો સમાજ શેડ્યુલ ટ્રાઇબેરો વિદર્ભેરો મરાઠવાડા લોક આરક્ષણ લાભ લેते ती स्पष्ट વાત છે પણ સાટેમાં હામ આસો કઈ મોટો દિવ્ય कर नाके की जे करणे ते हमने आवडा मोठो फटका मिळवरो છે तो उच महाराष्ट्र में हम आओ के कारण हमारा दुर्भाग्य है के हम कियर पेटे में जन्म लेणू कुणसे स्टेटे में जाणू ये जर हमारा हाथे में नवी है तो अन्याय करणू भी राजा हाथे में छे नहीं ये बात ध्यान में लेन चाहे परंतु ये बात ध्यान में ले सरू वसंतराव नाईक साहेब स्वतः जन राजा म्हणजे सीएम म्हणून जन 1967 में 30 मे 1967 में केंद्र सरकारेनं स्टेटे वडे ती एक ठराव देमेलो आणि वरमा स्पष्ट शिफारस की दो कि बा बाकी स्टेटे में हमार समाज है ना शेड्यूल ट्राइब शेड्यूल कास्ट रिजर्वेशन तो हम ये स्टेटे में शेड्यूल ट्राइबल रिजर्वेशन येनून अंगाडी देमे लेते आणि अब नवीन स्टेटेन भी हम देन तयार सा कृपया यार अंमलबजावणी करू खरं तो शेती मोठो अन्याय क्रिमिनल ट्राइब ॲक्टेर नंतर रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट आणि भाषावर प्रांत रचणार पगिती आपण वी भाषावर प्रांत रचना करतो ना भाषिक लोकून एकत्र लिहिले आणि ओतेर जे मेजॉरिटी पीपलचं ओनोरच पद्धती ती राज्यकारभार चालू करताना आपण महाराष्ट्रामध्ये लोक दुर्भाग्य की ही स्टेट उशिरा तयार वियो आणि उशिरा तयार वेर करणे ती हमार लोकून शेजारी जे हमार कर्नाटक आंध्र तेलंगणाचं वर्सरिको रिजर्वेशन मळो कोणी वर बाद जर उल्लेख करू गरजेचं ओच हमार संत रामराव महाराज सॉरी एक उजेक रहो वसंतराव नाईक साहेब 68 में सिफारस की दे और नंतर उजेक ना वो जे टाइम रिजाइन कर रहे थे सीएम पदेरो वो टाइम भी जातू एक 1975 में रिकमेंडेशन की दे नहीं 75 रिकमेंडेशन इम्प्लिमेंट करे सरू आतेर जे सीएम वे तेव्हा टाइमेर वसंतदादा पाटील ओनूर मार्फत वो प्रयत्न किती मात्र वो ते स्थानी स्टेट बॅकवर्ड कमिशनेरो गठन वेगो तो आणि आता ती हांगा कोणसी स्टेटेमाय जर एखादी जाते ना अनुसूचित जाती जमातीम लेर तो बॅकवर्ड कमिशन जेचं वो रिकमेंड करीचा हा एक नियम आवगतो ऊच नियमेर आधार लेतानी वसंतराव नाईक साहेब खरं तो संसदेम जायर कारणच हिर वसंतराव नाईक साहेब संसदेम जायरो मुख्य मोठो ओनोरो आयडियल गोल हिर की मग होतं जातानी समाज न्याय देर प्रयत्न करू करताना एक खासदार करताना बिल प्रेजेंट किदे लोकसभा में अन्य लोकोर विरोध किदे कुंकुम किदे काय किदे हिस्ट्री ज़्यादा जानू योग्य छे निगेटिव ज़्यादा बोलणू भी योग्य छे किदे ठीक छ वो तो विरोध भी साहजिक छ की विरोध करतोच पण सरकारे न्याय देरच तो विरोधकेर वाईज जेच वन पकडन न्याय दच की जेर डिमांडच मूळ जेर दुखरोज वन न्याय दच जेर दुखरोज वन न्याय दच डॉक्टर भी जेर दुखरोज वनच इंजेक्शन दच वन इंजेक्शन दोमत करून केव्हा दुसरं कतराई घेतो डॉक्टर काम वन इंजेक्शन देरो तो इंजेक्शन देरो काम म्हणजे न्याय देर सामाजिक न्याय देर काम सरकारचं होती ती आपण खऱ्या अर्थी ती सुरू करू अब दुर्दैवी ती वसंतराव नाईक साहेब आजी दुसर दुर्दैवी घटना ही की वसंतराव नाईक साहेब जर आजी 3 साल खासदार रह तो 100% आपणेन शेड्यूल ट्रायबल रिजर्वेशन मळेज वाळो येतो ही भाटा परेर खरो तो लेखो लखनाके वाळो येतो आपणे कपाळे परेर भी सारी वात पुसा जावळ येतीन होतं नाम आपणो चांदा सूर्या जतेस्थानी जावतेस्थानी वसंतराव नाईक साहेब नाम लका जावळ येतो परंतु दुर्दैवी घटना वसंतराव नाईक साहेब समागे आणि और नंतर दुसरो वसंतराव नाईक साहेब तयार वियो कोणी समाज भी तयार किदोक न किदो कोई प्रयत्न किदेक न किदे परंतु वसंतराव नाईक साहेब तयार वियोच कोणी ही आपण शेती मोठो दुर्दैव आबाजी काही चावाचं डिक्लाइनर जसे पद्धतीर 80-85 साल इंग्रज एक राजाती रंक करना के और नंतर सरकार तो तयार वेगी पर और में भी डिस्क्रिमिनेशन आणि अनुमोली भरी भरायच अलग अलग नाम अलग अलग कैटेगरी अलग अलग स्टेट अलग अलग धर्म आणि पंचायत छेनी नायकी छेनी नसाबी छेनी भाषा छेनी धाटी छेनी लदणी छेनी व्यवसाय छेनी काही छेनी लँडलेस जॉबलेस आणखीन हरकत छेनी होपलेस बी अपेक्षाच रेगी कोणी जगेर अशा पद्धतीर अवस्था तयार वेगी असे माई पुन्हा एकदा नवचैतन्य तयार करे सरू थोडीशी स्पिरिच्युअलिटी रामराव बापू सरीको एक व्यक्ती एक महान संत तयार वियो आणि खऱ्या अर्थी ती सामाजिक न्याय ही उद्देश लेताणी तांडोतांड परताणी आरक्षणेर बदलेम जाणीव जागृतीर काम केलं इंदिरा गांधी ती लेताणी तो आबेर मोदी साहेब येताणी प्रयत्न केलो अनेक शिफारसी वो टाइम में करान लेतो विलासराव देशमुख साहेब ही हमार सुशील कुमार सिंधे साहेब ही एनु संबंधी भी रिकमेंडेशन करायो जंतर मंत्र आंदोलन आझाद मैदान आंदोलन एक संत असताना आंदोलन किदो परंतु दुर्दैवी ती जसो दुसरो नाईक साहेब तयार कोण ह्यो असो दुसरो रामराव बापू तयार वियो कोणी
रामराव बापू हताश असताना लिहिला होते हॉस्पिटल माहिती मार्कांची एक ड्राफ्ट लखन घेते ड्राफ्ट अभी भी मार्कांचं याचे प्रकार आहे वो ड्राफ्टचं एक 5-25 पानावर माही सरवर माही वो पाठपुरावर बात ले गए मोदीजीन भेटे मोदीजीन रिक्वेस्ट की दे कि साहेब से स्टेट में तम न्याय दे देने सो 4-5 स्टेट रहे महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगढ़ यूपी गुजरात आणि एक तमिलनाडु ये लोग न्याय दे दो बस हमार स्वप्न पूरे हो जाए दुर्दैव ती बात अभ्यस्थानी पूर्ण भी कोणी अब ये जना रिजर्वेशनेर प्रोसेस चालू वेगी बीचे बीचे में कही लोग आपले ना डरान चमकान चल गए डरान चमकान जायज वाळ नाही का कोणी चमकाव जसं की आपण एक तो पहिला आपण असलियत भूल गए आपण ओळख भूल गए हमार लोग तांडे पेड़े में जाताने वचार प्रचार करते थे जन कहते थे कि वाघ जनवर स्वतः असलियत और पहचान किंवा और जे आयडेंटिटी जन भूल जावचं जनवर चिली चलोकडा भी चमका नाका कसे की भाई एकना वाघ जो कोई एक सुंदर कुंडी रे प्रेमेम पड़गो आणि वन कुंडी के लागे भा तू और नक काळना तार दाढी काळना तार दात काळना की आचे दिसायनी एकदम फ्रेश वेताने आजो मताती वाया करूच उ नक काळना को दाढी काळना को दात काळना को नी गो कुंडी कन तो कुंडी केला काय कामेर कला तार कन दात छेनी नक छेनी दाढी छेनी जे असलियत तार पहचान चू काळना को तार सोबत कुकरण वाया करू अशे पद्धतीर अवस्था आपले समाजेर वेगीचं आपले समाजकन जॉब रेगो कोणी म्हणजे लदणी रेगी कोणी वो सिस्टम रेगी कोणी इकोसिस्टम जे 54 जातीन लेन चालतं तो आणि याचेमाई जे पद्धतीर आपणे पर आरोप हो की चोरी करायचं ही करायचं जे पद्धतीर आपले ना मेंटली गुलाम बनायर प्रयत्न हो मेंटल स्लेव बनायर प्रयत्न हो वर माहिती भार पडे ना काही साल लागे आणि वो करत असताना आजी नाळी नाळी डिव्हिजन आहे नाळी नाळी स्टेट एम कॅटेगरी नाम एम जन विभाजन वेगे तो आपण जे ताकद स वो भी डिस्ट्रीब्यूट वेगी एक जागा वो आ सकरे कोणी आणि अब एकमेव काम रे गोज आपले समाजने कि कोई वजह है रे आपण धाटे चल जाओ डपड़ा वजह है धाटे चल जाओ कोई नाचे ना आगे वो तो देखें चल जाओ पण थॉटफुल वाते पर आइडिया पर आपण कोई ध्यान दे रे कोणी करतानी आजेर घडी माई भावसंगियारी भुंगळवाज धनसंगियारी धुवाडी 12 नायक किम किम भसरे किरी खबर न वाडी आसवातीरी एक झेंडा वठाव धाटो विदर्भेर वठाव धाटो मराठवाडावर वठायो की धाटो अमुक पक्षेर वठायो की धाटो आणि ये टीका छे नी वस्तुस्थितीचं की स्ट्रेंथ जे छे नी युनिटिंग स्ट्रेंथ जसो की टूट गई जो उंगली उठी 5 मिली तो बन गई मुठी जे मुठी बनायर ताकत से ये 5 आंगळीमचं पंचायतेमचं नसाबेमचं हमार 7 लोकुमचं एक व्यक्तीम छे नी एक व्यक्ती फक्त उजव्यो लखीशा बंजारा एक महान व्यक्ती फक्त उजव्यो वसंतराव नाईक साहेब आणि एक संत फक्त उजव्यो शिवालाल बापू हेमलोचं परंतु खरं देखे जो को आपण रामराव बापू दुसरो वियो कोणी करतानी अब आपणे घडी माई एक व्यक्ति नेतृत्व कर सके नहीं एक व्यक्ति लहरी जर रो तो तुगले की नहीं दिल्ली राजधानी दौलताबाद आणि दौलताबाद होटल जातो 5 लाख लोगून मारना को तो अशा पद्धतीर अनेक लोकून मार सकच एखादी व्यक्ती सॉरी ये थोडेसे डिस्गाइज्ड किंवा थोडा हायपरबोलिक स्टेटमेंट मार सकच की यापेक्षा मेंटली गुलाम कर सकच जेथी वो लोगों पर नियंत्रण रखाड़े वाला पंचायत पंच प्यारे जसे होते वैसे 7 लोग चाहे एक नायक एकलोच कोणी हुकुम करतो तो नसाबी हसाबी डाय साणेवन कहते थे पठाण कहते थे आदेश करते थे वो इम्प्लिमेंट करतो तो अशा पद्धतीर आज कॉमन लीडरशिप कम्युनल लीडरशिप संघ नेतृत्व मान्य करून गरजेचं एक व्यक्तीकरण कोणी ठीक छ आपण वो देखली दे एक व्यक्ति आरक्षण सर्व लढा दिनो न्याय मिळगो पण आपण भिकी भिकी सरीकच बात करे नहीं आओ दूसरो काही करो जोर नकल करे मतलब काय आओ आपण जगेन दिशा दे मेलेचा आपण दुसरे ती दिशा लेर काय मतलब आपण डायरेक्शन एकच रही जाए झेंडारो एकच टोक रही जाए दी टोक न रही जाए झेंडा जसो आजेर आंदोलन जे वेरेच नी म्हणून दीदी टोकरस हां दीदी दिशान मत जावा एकच दिशान जावा एकच टोकरच व नागे ती इरच आणि एक फडकी आपण झेंडा रचन धोळो धपरच धोळो सपरच और माई सेवा बाहेर भी फोटो लगाव मत रामराव बापूर लगाव मत किंवा वसंतरावजी नाईक साहेबर लगाव मत झेंडाचं धजाचं और उच्च स्थान वो होतच रहतो एक टोकेर रहतो और मैं सेवा बाहेर फोटो मत लगाव और पवित्रता राखा आपण कारण अनेक सेवा बाहेर तयार करणू अनेक रामराव बापू तयार करणू अनेक नाईक साहेब तयार करणू अनेक लखीशा बाबा तयार होणू ही गरजेर वाचचं करताना झेंडा पर एक व्यक्ती तयार न आणि वो आपण नक्कल न करीच आहे नाही तो काहीच लारतियांग लोक जारायचं जसो की अब आपणे नंतरेर लोक गोंड लोक आदिवासी में चल गए नाम लेन हरकत छे नहीं और नंतर गोवारी लोक आरक्षण ले
और नंतर एक ओपन एमायरो समाज ओबीसी में आयो, ओबीसी थी अपने व्हीजेएनटी में आयो, व्हीजेएनटी में थी भी आदिवासी सवलत लेन धास गो बोलो म्हणजे आपण का चाने की हुसकी दी हुसकी छाप घडायो पुनिया खोस लेगी दनिया सॉरी खोस लेगो मुनियान देखती रेगी दनिया जसवातेरी मग लारे रायन कतेर कत चल गे तरी बी आपण देखत रेजा 1853 ते आपण लढाई चालच रहीच वसंतराव नाईक साहेब तयार कितो जनाती चालच रहीच तो 73 साले के तरी भी और मई परिवर्तन छिनी परिवर्तन येर सरू छिनी दी वाता आपण भूल रेसा देखो न्याय जे मळच 3 जागा मळच एक न्याय मळच न्यायमंडळी में म्हणजे कोर्टे में दुसरो न्याय मळच कायदे मंडळी में म्हणजे लोकसभा विधानसभा में म्हणजे सभागृह में जता आपण प्रतिनिधी रस आणि तिसरो न्याय मळच जनता दरबार लोकशाही मार्गेती म्हणजे एक तो भगतसिंग येर मार्गेती मळच किंवा महात्मा गांधी मार्गेती मळच सोपा महाराष्ट्र येर भाषेम केतो जहालेती मळच किंवा मावळाती मळच जे न्यायमंडळी वाला लोकस वो न्यायमंडळी में काम करणो वो आंदोलनेर नेतृत्व न करणो जे कायदे मंडळ म्हणजे आमदार खासदार जेच वो आमदार खासदार साहेब जो को काहीच वो सभागृह में बोलणो वो जनता मानना बोलणो एक एक डेकोरम मेंटेन है मतलब एक प्रोटोकॉल जनता में कौन बोली चाहे तो जनता में लोग जनता में बोली चाहे सभागृह में वठायर काम सभागृह सदस्य रहे चाहे अपनी सिस्टम भूलदारेचा करताणी आपले न्याय मिळवरो कोणी करताणी प्रेझेंटेशन रिप्रेझेंटेशन अँड डेडिकेशन प्रेझेंटेशन असोच आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेझेंटेशन दिनो आणि काही हजारो साले राजेशाही खत्म करताना लोकशाही तो लायो लोकशाही लातोणावर स्वतः सामाजिक न्याय धरायो करताना वो मानव कल्याणेर उद्धारक ठरतो असो प्रेझेंटेशनचा आहे रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रतिनिधित्व कसोच आहे तो केजरीवाल सरीकोच आहे लढाई मारेन चाहे सभागृह में सभागृह बंद पाळना की चाहे जेपी सरीकोच आहे जयप्रकाश नारायण सरीको क्या वो हमारो फर्नांडिस सरीकोच आहे सभागृह में दनादन प्रश्न उठायचे आहे वो बोलीचे आहे दुर्दैवेती वसंतराव नाईक साहेबर नंतर वोसो रिप्रेझेंटेशन आपल्याला मिळो कोणी दुर्दैवेती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरीको प्रेझेंटेशन देवाळा आपल्याला मिळो कोणी आणि दुर्दैवेती अण्णा हजारे सरीको किंवा कालेन बेठो जे कोरे सरीको डेडिकेशन येती मरगो तरी चालच म्हणला हाट्यावाळा कोणी वसो आपल्याला डेडिकेशन येरो लीडरशिप मिळी कोणी करताळी आपले न्याय मिळो कोणी मित्रों उजी एक बात कुछ कि न्याय उज मळान दे सकच जेरमाई 3 वातच एक ट्रांसपरन्सी बिल्कुल ट्रांसपरंट रहणो और बोलेरी बात करेरी बात अलग न रहणो पेटे में मुंडे में होटे में एकच बात रहणो पाठपोट एकच पाठपोट एक समोर ती एक आणि लारती एक न रहणो ट्रांसपरन्सी रहणो दुसरो क्रेडिबिलिटी रहणो अत्यंत विश्वासू व्यक्ती रहणो तिसरो वर्कन डेडिकेशन रहणो आणि चौथो वर्कन अकाउंटेबिलिटी रहणो जबाबदारी रहणो वर्कन जबाबदार रहणो जबाबदारी पेलेवाळा व्यक्ती रहणो आणि ये से वाते में शक्यतोर तरुण व्यक्ती रहणो तो उमर मिटेन तयार वेजावस आज स्थानी इतिहास में फांसी बुजुर्ग डाय साने लोकन मळी कोनीच तरुण लोकन मळ मिलीच करताणी ई लढा देतो ना ई वात केणू येर सरू गरजेर वेतो कारण कराई कराई बेसलेस वात जना आपण कराचा जना लढा यशस्वी आपण कर सकाली आजी संत अनेक लोक प्रयत्न किदे जेरमै रामराव बापूजी वडील जे व्यक्ते परशुराम महाराज वो सुद्धा टाइमेन काही आरक्षण बदले प्रयत्न केले ते वसंतराव नाईक साहेब तो स्वतः गोर बंजारा या समाजाला या जमातीला जनजातीला आरक्षणाचा लाभ द्यावा कारण प्रयत्न केलो वो अनेक जागे वात की और नंतर थोड़ा बहुत प्रयत्न सुधाकर भाऊ काळेमई हरिभाऊ राठोड साहेबर काळेमई विये अपने समाजेनं कधीतरी मुख्य प्रवाह लायरो परंतु जे मुख्य संघ वेतो ऑल इंडिया बंजारा संघ ही तूट जाहीर करणे थी नाळी नाळी संघटना तयार वेगी पण हमारे दिगंबर राठौड़ साहब भी है हरिभाऊ राठौड़ साहब भी है काशीनाथ नायक भी है पंडित चौहान भी है मांगीलाल राठौड़िया मात्या रामचंदिया भुकिया भी है किंवा बंजारा परिषद आजेर नवीन टाइगर्स वगैरह ये सब बातें अच्छे काम कर रहे अलग अलग बातें करते रही चाहिए ये बॉडी जैसे अलग अलग पार्टी दी बनी से ये पार्ट चाहिए करण छे नहीं जेथी जतरी भी संघटना चाहिए अपने बॉडी पार्ट्स ये जे बॉडीज खरो तो एआयबीएस व्यक्ती आज एआयबीएस पुनः पुनर्जीवित करे योग आवगे कर रेचा मैं भी काम कर रो छू अपने शरीक से तरुण लोग काम करी चाहे मैं सेना आह्वान करूँ छू
कि वसंतराव नाईक साहेब जे एक लेबल दिनोचं, जे आयडेंटिटी दिनोचं, वो ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ही न्याय दे सकचं असो मारे एक भाबडो विश्वास किंवा एक श्रद्धाचं एक नाम देर किंवा एक संघटना जन आंगायर प्रयत्न विय जन 100% ऑल इंडिया बंजारा सेवा संघेरच नाम आंग करणू ये मारो तमारो केरी स्वार्थ छेनी तो ये वसंतराव नाईक साहेबेरो रामराव बापूर स्वप्न साकार करेर ताकतवर में रे सकच वन आपण स्ट्रेंथनिंग करीचे आहे जर ये पर एक मत न वियो हनु छेनी जबरी किंवा AIBCCरच नेतृत्व काम करीचे आहे जर समजा ये पर एक मत न वियो तो एक समाजेर एक नाम जसो सकल मराठा समाजचं तो सकल ही शब्द वनूरच खालसा वनूर जन आंदोलन वियो खलिस्तानेर वगैरे वनूर पंजाबी नाम देणे मायनॉरिटी जन मुस्लिम समाज ही करत जन AIM वगैरे वगैरे वनूर नाम द्यायचं तो ओसो आपलो समाजेर नाम रही जाय अखिल भारतीय गोर बंजारा जनजाती आरक्षण आंदोलन वगैरे असो काहीतरी किंवा आपलो समाजेर नाम बंजारा आरक्षणेर ललकारी मारो बंजारा तुकारी आरक्षणेरी ललकारी असो एक नाम रहीचे किंवा एक वेगळो जसो की कालेन मन एक बोलतो बोलतो एक वात सुचगी ती की धोळे झेंडा हेठ बेरार हैदराबाद गॅजेट धोळे झेंडा हेठ बेरार हैदराबाद गॅजेट हानु जरी बी के तरी भी एक समर्पक मेसेज हे समाजेन दा सकज सो गुरु गोविंद सिंह भी चिड़िया नाल जे बाज लड़ावा करन को तो में एक बात को तो शुभ कर्म न ते कबहू न डरो तो शुभ कर्म ते ना डरो चिते काम फते करो तो चिते काम फते करो आपण कसा आपण अर्धा सेम के तेराचा तो ये हेगो आपण शब्द वो हेगो पंजाबी शब्द तो अशी भी काय बात ले सकाचा आंदोलन करतू म्हणा आयडिया घण गरजेर वाचचं आयडिया जर न री तो बेसलेस आयडिया पर आपण घर बना सकानी जेती आयडिया घण गरजेचं आणि आयडिया म्हणजे ड्राफ्ट प्रॉपर जायचे आहे ही बात केर पहिले आरक्षणेरच गरज आपल्यान कहाचं उकिणू येर सुरू गरजेचं कारण मग काही सर्वे करमेलोच आणि काही रेकॉर्ड्स मन म्हणायचं काही डॉक्युमेंट्स परती उपरती 1994 एक कास्ट आणि इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र मेमेलोचं वर नंतर TISS सर्वे करमेलीचं वर नंतर हा हमार संघटना वाला काही गोरशिकवाड़ी वाला हमार मंडली हमार सोबती किंवा मैं भी 2-3 जिल्हार जवाबदार हेती मैं भी काही सर्वे करमेलो उपरती आजे स्थानी वो तो वर्स्ट कंडिशन वेमिलीच आपण परंतु आरक्षणेर गरज कहाची ई केणू गरजेरो समाज आहे तो आरक्षणेर गरज कहाचं ई केतुणा महाराष्ट्र माहीर आपले समाजेर आजेर कत्री दयनीय अवस्थाची केरचं तो फक्त दी मिनटेम कुजू महाराष्ट्र में शेती ज़्यादा व्यसनाधीन अभी बात थोड़ी से का आपले हट वे जाए किंवा मैं बोल रो छू एक ऑफिसर करण बोल रो छू परंतु दूसरी ओळी मैं एक जनरल सेक्रेटरी करण बोल रो छू तो एक जवाबदारी थी बातें बोल रो छू महाराष्ट्र रे एडिक्शन जे सनी व्यसनाधीनता यर प्रमाण जर काढे तो शेती ज़्यादा कुणसे समाज में एडिक्शन हुई तो आपले समाज में ये बात आपले काही भूषणावं छे नहीं दुसर बात अंधश्रद्धा अनिस दाभोळकर साहेबसोबत काही जण काम करमेलो जो टाइम सर्वे की देते हम तो अंधश्रद्धा निर्मूलन समिति जे सर्वे की दी और में अंधश्रद्धा में भी टॉप समाज जर कुणसो भी अंधश्रद्धा काम करे वालों किंवा अंधश्रद्धा में गुरपटे वालों तो अपना समाज तीसरो डेली वेजेस पर काम करे वाला शेती ज़्यादा संख्या केरकंस लेबर तो अपने समाज कर चौथो महाराष्ट्र में विधवा परित्यक्तार जन काही वाता हम लहरा काढे तो विधवा परित्यक्त्या दितीन एक प्रकार रस एक तो व्यसनाधीन वेताणी लोक म्हणू किंवा सुसाइड करणू किंवा फार्मर सुसाइड केस म्हणू तो येरमय तरुण शेती ज़्यादा विधवा जर केरमय येतो आपल्या समाजात आणि पाचवी बातचं शेती ज़्यादा स्थलांतर बोलो अशी अवस्था रेर बादे में आपले आरक्षण जर न मिळो तो ये लोग जागे रिय कुकरण मुख्य प्रवाह में आहेच कुकरण वर नंतर आज इकॉनॉमिक सर्वेर बात करू छू GDP जेन काचाने आपण ग्रॉस प्रोडक्ट आणि वर इन्कम तो GDP में शेती वर्स्ट कंडिशन आपण प्रॉपर्टी महाराष्ट्र प्रॉपर्टी जैसे स्थावर जंगम मालमत्तार जर विचार की तो शेती लार्जेस्ट कम्युनिटी रेहर बाद 5th जे लार्जेस्ट कम्युनिटीज और में एक 3rd किंवा 4th नंबर पर आपण लार्जेस्ट कम्युनिटी रेहर बाद स्थावर मालमत्ता में शेती कमीच आपण 4 अर्बनायझेशन एम बी शेती कमीचा अर्बनायझेशन म्हणजे आपले माही शहरी माही स्थलांतर तो वेरोचं परंतु शहरी सुविधा किंवा तांडा सुविधा तांडे रेती आपले माही वतरायची नाही
आणि चौथं जो उपद्रवी न्यूसन्स, बिलकुल न्यूसन्स छे आपण. आणि खरंच वाच आपण न्यूसन्स कराच नाही, आपण न्यूसन्स करानी एंटरटेन करायचा, हर बात सेलिब्रेट करायचा. 12 महीना में खरे तो 20 सण त्यौहारचं, परंतु आपण 5-25 सण त्यौहार सुरू कर नाखेचा. आणि किरी बी जयोत्सव वियतोवर में आपण बाई पुरी नचाडीन तयार होई जावचा. येन थोडेसे अदरवाईज लेलो. आणि अट्रॉसिटी हो साहेब, दलिते पर जत्रा अट्रॉसिटी वेनी नहीं होतरा अपने समाजे पास. उस्तोड बाई पूरी उनेरो कहीं कोथળી जर काढमेले तो शेती ज्यादा गोरमाटी समाजेर बाई उनेरी कोथળી काढमेले शेती ज्यादा अट्रॉसिटी दलित नामेन वेगेचं परंतु आपणे फोच. तो ही कथरी वर्स्ट कंडिशन्स देखो. और नंतरचं एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट बाबती में बेकारी में भी आपणो समाज एक नंबर पे. आपले बजेटरी प्रोविजन जर आपण SC ST OBC आणि SC BC विचार किती तो VJNT माही बी आपणे ना VJA ना शेती कमी बजेट्स. और नंतर पीपल्स रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्वच छे नहीं. अहो आपणे पेक्षा 50% रेवाळे समाजेर दीदी मंत्री ठीक छ. अब सुदैव ते आपणे दीदी मंत्री वेगेचं, परंतु पीपल्स रिप्रेझेंटेशन कतच आमदार कतराच जाय. ही बात थोडेसे पॉलिटिकल हायपरबोलिक जाय. बेसिक एम्युनिटीज किंवा बेसिक इन्फ्रा छे नहीं. आणि पाचवी बात आपण इकडं बार्गेनिंग बी छे नहीं. आपण उशी ताकद दखाळानी आपण आंगेन झुका नाकाचा अशी बात छे नहीं. तो ये बातच. तो अब आऊछु मग शेवटेर 5-7 मिनटे में आपण अब आंगेर आंदोलन कुरेच्या एर बदले बोला. कारण 50 मिनटं में इतिहास में आपणे अवस्था में खरो तो भूत भविष्य आणि वर्तमान बनवणं गरजेचं व तेच वर्तमान बनेनी. आजेर बाटी सवारेर घर जलमेर पिढी. तो आजेर बाटीचं आरक्षण सवारेर जे घरचं नी उच आपण रिप्रेझेंटेशन म्हणजे आजेर बाटीचं रिझर्वेशन सवारेर जे घरचं उच आपण रिप्रेझेंटेशन आणि जन्मेर पिढी उच आपण भविष्य आपण वारस. और जन्म जन्मेर जर पिढी घडारवी तो आरक्षण आज लेणूच लागिए तो परमेर पिढी तमार घडिए. नहीं तो आपण कन पिढी बी छेनी पिढिया बी रे आळो कोणी आंघोळी करे. पिढिया घडाल रे करन जे कजन हळद लगात आणि एखादीन वेतळू नवलेरी बनावचा नाही. वो पिढिया सगट रे आळो कोणी अशी वर्स्ट कंडिशन सवार आपणे आ सकस करताणी. अब जाऊछु मग આપણે डेमॉन्स्ट्रेशन पर किंवा आइडिया पर की आइडिया कस रही है. और बदले में मैं एक निवेदन तैयार कर रहा हूँ. हमारे AIBC से डॉक्टर TC राठौड़, BK नाईक, राजू नाईक आणि तिलावत साहेब मना एक निवेदन बनाकर अंकित 5-7 दिन थी मैं निवेदन बना रहा हूँ. एकदम अपील फॉर्मेट में बना रहा हूँ. जना की निवेदन आपण फक्त जिल्हा स्तरीय काही जागा तालुका स्तरीय बी द्या आणि डिव्हिजन बी द्या. आपण एकच निवेदन देवाचा तो युनिफॉर्मॅलिटी रहीचा आहे. डिमांड प्रॉपर रहीचा आहे आणि डिमांड रिलेवंट भी रहीचा आहे. डिमांड में शब्द न शब्द उचित रहीचा है, बायस न रहीचा है. नहीं तो काले परमेदन थी मग डिमांड देख रहा हूँ कधी जाती लखरायचं, कधी समाज लखरायचं, कधी काय लखरायचं. डिमांड प्रॉपर रहीचा है म्हणजे आइडिया प्रॉपर रहीचा. तो मग हानू कह रहा की आइडिया जैसे नहीं वो प्रॉपर रहीचा है. अब 7 बात करायचं आपण 7 बात. एक आपण आइडिया प्रॉपर रहीचा है. दुसरं आपल्यानं प्रॉपर टायमिंगेर महत्व रहीचा है. तिसरं एक ठिकाण प्रॉपर प्लेस रहीचा है जता आपण एजिटेशन किंवा डेमॉन्स्ट्रेशन कर सकाचा. आणि ॲक्शन प्रॉपर ॲक्शन रहीचा है. प्रॉपर ॲक्शन बाय द म्हणजे प्रॉपर ॲक्शन बाय द सुटेबल लीडर्स. तो लीडर भी प्रॉपर रहीचा है. और नंतर मनी पावर रहीचा है आणि मॅन पावर रहीचा है. तो ये 7 बात आपण करायचं स्टेप बाय स्टेप. और मग काही बात आपण बैठक स्वरूप एम करायचं, काही निवेदन स्वरूप एम करायचं, नंतर शेवटी एजिटेशन स्वरूप एम करायचं. तो आइडिया काय रहीचे. तो आइडिया हीच आइडिया एक चिंगारी जगेन आग लगा नाकाच करंकचं. तो आइडिया ज्याचं भन्नाटचा आहे. लोकून आग लगावा वादचा आहे तोच लोकून माथा भडकचं नाही तर माथा भडके नाही. तो वाद ज्याचं प्रॉपर व्हायचं आहे वो ही केअरचा आपल्याने किंवा बाकीरशी लोकून न्याय मिळवून हमच वचे माहेर रेगेचा. एक भाईनं सारी जायदाद दे दे रो, जमीन दे दे रो, घरदार दे दे रो, पत्तर दे दे रो, ढोर ढाण छेळी जनावर से दे दे रो, लेकिन काहीच द्यायचे नाही. अशी प्रकारे आपलं महाराष्ट्रामध्ये गोरमाटीत अवस्था व्हायची. तू आयडिया काहीच महाराष्ट्रातील गोर बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करणारी सेंट्रल प्रोव्हिन्स बेरारची अधिसूचना म्हणजे नागपूरची अधिसूचना व त्यातील शिफारसी याच्यासोबत हैदराबादचे गॅझेट लागू केल्याची अधिसूचना निर्गमित करून वसंतरावजी नाईक साहेब व तत्कालीन सर्व शासनाने व बापट आयोगासोबत सर्व आयोगाने ह्या जमाती संविधानाच्या
अनुच्छेद 342 नुसार अनुसूचित जमातीच्या वर्गवारीस बाधा न आणता आमची सध्याची टक्केवारी एकत्रित करून स्वतंत्रपणे अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याबाबतची स्पष्ट शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात यावी. अनुमागणीचा लांबलचक मागणीचं बरोबरच. संविधानेन बी असे लांबेलचक शब्दच, लांबेलचक वाक्यच, लांबेलचक येरसरूरच. कारण एखादी जरी शब्द छुटगो किंवा एक वाक्य जरी कॉमा मात्रा ती उकार विलांटी ती बदलगो तो खूप मोठो अन्याय वेसकच एखादी समाज करताळी लांबलचक मागणीचं आणि प्रॉपर फॉर्मॅटेमचं असो मारो विश्वास है. पर अब हमारे कायदे पंडित लोग जैसे ऊपर चर्चा करन उस एकणा ओवर ॲडिशन डिलेशन ही प्रोसेस करियास. परंतु मनवाटा जी प्रॉपर मागणीचं कहा तो मागणी थातूर मुतूर जन कराचा जन भुंगळे बी जागे जावस वेच घ्यायचं नाही 500 धनी थी तम डायरेक्ट आदिवासी मच घालोकरण केलं घेतो. आदिवासी कसे न आपले नायदच अहो 65 साल आंगाडी बी आदिवासी घालेर वात जनवी थी जने बी आपल्या विरोधी में आदिवासी आंदोलन किते थे. वसंतराव नाईक साहेब जन 75 में वो मागणी लेता आणि गोतो होते भी आदिवासी लोग आपले विरोध किदेच दुसरे लोक के प्रे तो अब कोणी करे आगे करे लगे. जरी भी वो नंदुरबार समिती एवढी ती कर रही है तो वो आजी करेच बाळाचं. तो आदिवासी घालो करण केअरची नाही किंवा अनुसूचित जमातीर आरक्षण देतो करण केअरची नाही. तो अशा पद्धती ती केअरचं की एवढी चरवडी हमसा फक्त आताच रे गोस आणि हम तमार माई कोणी आ रहे तमारा हिस्सो कोणी खोस रहे हमारा अलग हिस्सो हमने ना. देखो 2024 है ना एक जजमेंट आयचं सुप्रीम कोर्टेरो बायफर्गेशन इन शेड्यूल कास्ट आणि बायफर्गेशन इन शेड्यूल ट्राइब. बायफर्गेशन अब कर्नाटक चालूच यूपी सॉरी राजस्थान बी चालूच आणि शेड्यूल ट्राइब में बी बायफर्गेशन विवाळोच तेलंगणा आणि बाकी स्टेट में बी प्रोसेस चालूच जे ती अशा पद्धतीने मागणी करीची आहे. अब दुसरं वाचचं टाईम अब खरं तो सध्या ही टाईमचं हम लारा लदणी काढते जने बी एक टाईम येतो कारण बिफोर इलेक्शन ही बी टायमिंग घणं महत्त्वाचं जे ती टांडा लदनी गवली ते दिल्ली काढते आणि हानु विचार की देते की थर्ड टाइम मोदीजी आयर पहिले जर काही वरस्थानी प्रॉपर मागणी चल गई आपण प्रॉपर कम्युनिकेशन येते तो न्याय दे सकचा असो एक विश्वास येतो किंवा आशावाद येतो. दुर्दैव येते हमार नियोजनेर कमी किंवा काही लोक शंका कुशंका प्रिडिक्शन और नंतर काही प्रिजुडाइस माइंडेर येते यशस्वी कोणी. परंतु प्रत्येक स्टेटे में आम्ही जाणीव जागृतीर काम किदे आणि जे स्टेटे में रिजर्वेशन छे नी वो स्टेटे में हीच अवेकनिंग करेर काम किदे. अजर पेट बरोबर आहे जवन जबरदस्ती तिथं ॲपल खराय काही खराय तू खायच नाही खादो बी तो ॲसिडिटी किंवा पेटेर इंडायजेशन त्रास भी है जे ती साउथ इंडिया लोक ऊपर आपण काय एलिगेशन कर रहे कोणी पण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायबल रिजर्वेशन आंध्र तेलंगणा आणि कर्नाटक मिळवरोच वो लोक में वेळ का घाला आपण वो लोक आपले समर्थन करीचे आहे आपले मदत करीचे आहे. खरं तो महाराष्ट्र नेहमी धासन जावचं दिल्ली सारू बी मदतीन जावचं धासन जावचं इन द सेन्स मदतीन जावचं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला ही एगी मराठी बात पण खरोच दिल्ली स्थानी आपण लोक मदतीन जावचं. वो टायमी सेवा बायक होतो लकीशा बंजारा साहेब तो सारी जग दिल्लीनं लाताणी एक ट्रान्सपोर्टेशन सेंटर तयार केलो दिल्ली डेव्हलप केलो. वसंतराव नाईक साहेब बी दिल्ली स्थानी न्याय लेजार प्रयत्न केलो कारण आपण बी वचे माही दिल्लीनंच न्याय मिळाचं करताना आपण उतरले जार प्रयत्न केले ते तो दिल्ली आताच आपले न्याय मिळ सकचं जी कागदे परेर काळ रेश भाटा परेर समजलो दिल्लीच आपले न्याय दे सकचं. अब मुंबई कहा कोणी तो मुंबई भी न्याय दे सकचं परंतु मुंबई फक्त मदत कर सकचं तो वर समजावा आपण कारण हम गवली ते दिल्ली लढणी यात्रा काढते आणि वो स्टेटमेंट काढते जे स्टेटमेंट रिजर्वेशन छेनी कारण जे लोकून आरक्षण छेनी वोच लोक वर सरू दासच जे लोकून आरक्षण जो आपले सरू दास सके मध्ये में गोंड लोक हमार लोकून आदिवासी माहिती काढो करत आणि तेलंगणा में आंदोलन किदे हम महाराष्ट्र समिती CM साहेबेनं सभागृह बोलेलं काढे की जर तिथल्या बंजारा समाजावर काही अन्याय झाला अॅट्रॉसिटी झाली किंवा काही आंदोलने झाली आणि त्यामध्ये जर आमच्या समाजाला त्रास झाला तर हा महाराष्ट्राचा समाज सहन करणार नाही. स्वतः CM साहेब सभागृह बोलो हरिभाऊ राठोड साहेब संजय राठोड साहेब आणि रामराव बापून लेतानी हम घेते आणि पुनर मदतीन गे हम तेलंगणावर लोकुऱ्या कारण वो टाइम में ना वो तेर CM भी बोलो CM साहेब तो केअर मतलब की आपण एकमेकेर मदत करा जेन मळगोच वो लोग हमने मदत करो आपण शेअर मदत लेतानी जावा. अब आपणे ना दिल्ली जायचं तो दिल्लीर पहिले मुंबई किंवा नागपूर हीच प्रॉपर ठिकाणचं जातं आपण डेलिगेशन ले जा सकाचा. आपणे ना टायमिंग आचोच जसं वो टायमे ना लोकसभा रांगाडी टायमिंग घेतो लदणी टायमे ना आबय बी ई टायमिंग आचोच. मोदी साहेब सत्तामचं सुदैव ती आते बी
एक मजबूत सरकारचं आपण केरळ सरकारचं काही वर सोडदा ही सरकार न्याय दे सकचं असं एक भाबडा आशावादचं की पेक्षा वो आश्वासन भी दे मिलेच पोरा देवीनं देवेंद्र फडणवीस साहेब की हम तमार जे भी वातच हम दिल्ली स्थानी ले जाय वो कोचो तो आपण करा परंतु टायमिंग जे छनी आब टायमिंगचं ही टायमिंग आब जर हुक गो तुम्हाला वाटे नी 60-65 साल आपले ना आजी काही टायमिंग मिळे आणि मळो बी तो जते स्थानी आपण रेवाळ छेनी इन द सेन्स समाजकरण बी रेवाळ कोणी कारण आपले समाजी काही वात रेगीच कोणीच कॅटेगरी में रेवाळ कोणी आरक्षण रेवाळ कोणी तो छिजा पर नोकरी लागेच वाळ कोणी हा भाटात फोडू करी आणि साठा तोडू करी दुसरं काही करेवा जीवित रिया आपण मेंटली फिजिकली आयडिया ती तोच आपण लढ्या नी काहीच न रिया तो कुकर लढ्या पेटीएम बी काहीची नाही लढेन शस्त्रायची नाही तो कु लढ्या वाळा तो टायमिंग अत्यंत महत्त्वाचं वो टायमिंग बी 2018 बी पोहरादेवी जन कार्यक्रम येतो जनाई बी टायमिंग प्रॉपर वेतो दुर्दैवी ती पोहरादेवी में आपण एकत्र आयर करणे ती धार्मिक स्थळ जे नाही तो धार्मिक स्थळेर एक पवित्रता जे रचू पवित्रताच रचू होता आंदोलन किंवा ही जमिनी आणि न्याय देवाळो बी राजा असे पवित्र ठिकाणी पर खोटो किंवा अशी सामाजिक न्याय वात करते रही करताणी पोहरादेवी 3 डिसेंबर 2018 नंगारा भूमिपूजन कार्यक्रम आरक्षणे सारू नॉन क्रिमिलेअर निकळ करून से लोक एकत्र आहे एक आशावाद लेताणी दुर्दैवी ती वातवी कोणी कहा अतरा लोक आहे ते तो और कारण रहे और टाइम नेमकीच धनगर समाजाने आदिवासी सवलतीवर घोषणा केली आणि मराठा समाजाने सुद्धा 16% ACBC करण किंवा एज्युकेशन आणि एरमई आरक्षण देर एक वाद चालरीत करण आपण समाज पेड गोतो वर नंतर पुन्हा एकदा वोच लोकूर पगिती आपण पेडगेचा वो लोकून आदिवासी सवलत मदरीचं समाज आरक्षण लेलोच करणं पेडगेचा तो ही टायमिंग प्रॉपर्स दुसरो अब आयवाळो अधिवेशनचं तो मला वाटायचं नागपूर अधिवेशन आहे स्थानीच ही प्रॉपर तयारी वेताणी होते स्थानी जायचे आहे दुसरं बात हिचं की ठिकाण जेचं नागपूर राहायचं आहे अब अधिवेशन आता मुंबईचे नाही जे ती नागपूर अधिवेशनेमाही ले जावा जते स्थानी आपण जिल्हा तालुका डिव्हिजन स्थानी यावेकिनी करणार का आणि लोक तयार करणार का ॲक्शन जे करायचं वो ही रेणू सध्या घडीમાં आपण लोकांना बैठकेर रूपे में ही बात समजान का की सीपी बेरार आणि हैदराबाद एकच हैदराबाद उठन धासरेचो हानू बी मत करो हैदराबाद ले की फक्त हैदराबाद आणि मराठवाडा पुरताच काही लोक तो हमार प्रदेशाध्यक्ष लेवलेर लोक हैदराबादचे गॅजेट मराठवाड्याला लागू करा म्हणजे फक्त मराठवाडा पुरताच आरक्षणचा आवाज काही तो कोणी शेच लोकून लो नाही जे ती हैदराबाद तरी निस्तू गॅजेटचं परंतु सीपी बेरार तो गॅजेट नोटिफिकेशनचं जे ती सीपी बेरार अंगाडी शब्द वापरो सीपी बेरार व हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे ही बात महत्त्वाचं जे ती मराठवाडासोबत विदर्भीर बी लोकूर वे बी एस टी मेत्ते ओनुसारू बी आपण काम करा करताळी ओनुसारू बी आपण निवेदन देर प्रोसेस सुरू करा निवेदन बैठक आणि वर नंतर जन आंदोलन आबा आवचं लीडरशिपेर वात तो जसो मको की एक व्यक्ती अब येरसरू न्याय दे सकेनी कारण एक व्यक्ती काही बी कर सकज ज़्यादा म्हणजे प्रोवोकेटिव्ह किंवा ज़्यादा वादग्रस्त बोलेपेक्षा आज घडी में लीडरशिप करेवाळा व्यक्ती मार नजरेम दिसारे कोणी दुर्दैवी ती मार नजर ये चष्मा माइन दिसारा कोणी भी आपले नजरेम हे तो आपण सजेस्ट करा आपण पॉझिटिव्ह लिहिला आणि 5-7 लोकूर एक ग्रुप तयार करा एक संघ तयार करा और एक कॉमन लीडरशिप इति अंग जायदा और नंतर आवचं पिसार वात ही पिसा आज नाजूक वाटचं की वर्षवे काहीच करता येईल आपल्याला वित्त विना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका वित्ताने किंवा अविद्येने केले कारण कसा आपण तो शूद्र किंवा मनक्या विचारे ती बी गरीबी दरिद्री का होचं तो पिसाच न रो तो मनक्यान काही विचार करता येईल पिसा जर रो भन्नाट विचार करायचं उपच चांदा सूर्यास्तानी जाहीर विचार करायचं एअरपोर्ट एरोप्लेन लेअर विचार करायचं काही बी कधी बी जाहीर विचार करे पिसा रिये तो काही करिये नाही नज रिये तो काही करे वाजा आणि शेती शेवटर वाचचं मॅनपॉवर ताकद घणं महत्त्वाचं मॅनपॉवर घणं गरजेचं मॅनपॉवर म्हणजे सांघिक काम रोजच आपण जीत सकाचा नाही तो जीत सकानी जे ती हरेक लोकून जाणीव जागृती करेर काम करणं घणं गरजेचं आणि ही करतो म्हणा ट्रान्सपरंट क्रेडिबल अकाउंटेबल लोक आणि सिनियर लोक ॲडवायझरी में तरुण युवक लोक नेतृत्व किंवा वननो आंगले जाव जे प्रेजेंटेशन करे वाला लोग सो प्रेजेंटेशन करिए रिप्रेजेंटेशन करे वाला लोग सभागृह में करिए एयर मतलब ये कि ये जन आंदोलनेर नेतृत्व 3 घटक छोडन वेयीचे आहे ई म स्पष्ट की रोजू एक नॉन पॉलिटिकल लोक रेणू म्हणजेच पॉलिटिकल लोक ना रेणू पॉलिटिकल लोक रिय कतर रिय
जत बरोबर काडी लगाएर सभागृह में आणि अब न्याय मळ्यावाळो जो टाइम है ना हथौड़ा मारे कामो करे किंवा लोखंड गरम छन् हातोडा मारे कामो करे पोलिटिकल लोक हमार जे राजकीय प्रतिनिधीचं किंवा राजकीय पक्षेर जे कोई भी उमेदवाराचं किंवा प्रतिनिधीचं किंवा पक्षेर सदस्याचं किंवा येचं वो लोक शक्यतोवर लिडरशिप न करणू आजेच ताणीर जन आंदोलन नॉन पॉलिटिकल लोकच किदेचं ही पहिली बात। दुसरी बात हमार धार्मिक लोक प्रचंड हमार सर्व श्रद्धावांचं भावभक्ति ध्या म्हणून पूजन कराचा हमार पवित्रता रखाणु होना गरजेचं जेती वो लोगों पर कोई सवार एलिगेशन कर कोई काई बोल ये हम सहन कर सकानी धार्मिकता ये राजकारणी में समाजकारणी में चाहिए नहीं। अब मध्ये में नितीन गडकरी साहेब जे केला वो पुरेपूर लागू होता अपने समाजा बाबतीत महंत लोक महाराज लोक शक्यतोवर ये जन आंदोलनेर नेतृत्व नच करणं रामराव बापू जे किदो तो नहीं तो रामराव बापू एकच वेतो वो न काय किया आपण मन मार्काने शब्द छे नहीं संत वीर क्रांतिकारी वीर वो सारीज र सेवा भाई अदा कर तू किदो बिचारो आबर कर सकानी आपण थोडसे घेवा तेम सिरियसली विचार करून कारण जसो पॉलिटिकल लोक पर वो पक्षेर वो विचारेर वो सत्तार प्रेशर रस वसोज राजकीय व्यक्तीर जसो नो प्रेशर रस वसो धार्मिक लोक पर धर्मेर पगडा विचारेर पगडा आयडियोलॉजीर पगडा रच नाळी नाळी संघटना छुपी काम करते रच वो कर सकेनी। आणि तिसरो ज्युडिशियल पार्ट जे रच म्हणजे लॉयर रच ॲडव्होकेट रच जज रच ये भी ये सर्व न रेणू कारण वनूर एक सीमित काम छू एक मर्यादित काम वो करते रच न्यायाधीश काम करते रच वो अपील ॲप्लिकेशन न्यायालय जन वाता है जन वो मदत करून 100% आपल्या सोबत राहू सेन सोबत ला आपण कर्मचारी अधिकारी महिला तरुण कलावंत महाराज नेता पुढारी सब लोगों सोबत ला सब एकिन भी छोड़े नहीं परंतु टाइम लेला कुणसे टाइम इन केयर मदत लेयरचं वो पद्धती दी आपण म्हणून ला जिथे टाइम प्लेस एक्शन आइडिया लीडर मनी मैन पावर ये सब आता ध्यान में लेता नहीं प्रॉपर एप्लीकेशन बनाता नहीं अंग जावा अभी नहीं तो कभी नहीं चित्ते काम फत्ते करो आत्रा घेता नहीं थांबू जो सेन जय सेवालाल धन्यवाद।